जालना जिल्ह्यातील मंठा येथे बंजारा समाजाच्या वतीने दिग्रस विधानसभा मतदारसंघात सलग 5व्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले बंजारा नेते शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व्हावे याकरिता रेणुका माता मंदिरात भोग लावून संत सेवालाल महाराज आणि रेणुका देवीला प्रार्थना करून साकडं देखील घालण्यात आलं। महाराष्ट्र राज्यात 1.5 कोटी बंजारा समाज आहे। सर्वप्रथम वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पद भूषवले, त्यानंतर सुधाकर नाईक यांनीही मुख्यमंत्री पद भूषवले। त्यांच्यानंतर असा विकास पुरुष म्हणून माणूस म्हणून संजय राठोड हे बंजारा समाजाचे मोठे नेते आहे आणि यावेळी बहुसंख्य बंजारा समाज महायुती सोबत होता, त्यामुळे महायुतीचा मोठा विजय झाला। या निवडणुकीत बंजारा समाजाची निर्णायक भूमिका आहे। बंजारा समाजाचा प्रतिनिधी म्हणून आमदार संजय राठोड यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद देऊन बंजारा समाजाला योग्य नेतृत्वाची संधी द्यावी अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली। यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते भीमराव राठोड, विष्णू चव्हाण, अरुण राठोड, रवी राठोड आदी समाज बांधवांची उपस्थिती होती। जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांना साकडं घातलेले की आमच्या महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व बंजारा भूषण नंगारा जनक माननीय संजय भाऊ राठोड यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळावं म्हणून आम्ही संत सेवालाल महाराज आणि जगदंबा देवीला साकडं घातलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।